चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चंद्रयान-3 विक्रम लँडरचं यशस्वी लँडिंग केलं। चंद्रयान-3च्या यशानंतर इस्रोचं जगभरात कौतुक होतंय। भारताची चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता पुढची अंतराळ मोहीम त्याची चर्चा सुरू झाली आहे। इस्रोच्या सूर्य मोहिमेचं लॉन्चिंग 2 सप्टेंबरला श्रीहरिकोटा इथून होणार आहे। चंद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रो आता मिशन आदित्य L1 लॉन्च करणार आहे। सतीश धवन अवकाश केंद्रातून PSLV रॉकेटच्या सहाय्याने आदित्य L1 हे मिशन लॉन्च करण्यात येणार आहे। पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान असणाऱ्या लॅरेंजियन पॉइंटवर आदित्य L1 हे अंतराळयान ठेवण्यात येणार आहे। लॅरेंजियन पॉइंटला अंतराळातील पार्किंगची जागा देखील म्हणतात। या भागात आधीपासून अनेक उपग्रह तैनात आहेत। या ठिकाणाहून आदित्य L1 हा सूर्याचा अभ्यास करणार आहे। या अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदा सूर्यमालेत स्पेस ऑब्झर्वेटरची तैनाती करण्यात येणार आहे। आदित्य L1 सूर्यावर 24 तास देखरेख ठेवणार आहे। आदित्य L1 अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कडांचा प्रसार, प्रदेश इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका प्रदान करणार आहे। आतापर्यंत एकूण 22 मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या। ज्या देशांनी या मोहिमा पूर्ण केल्या त्यात अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे। चंद्रयान-3 मधील प्रज्ञान रोवर सध्या चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करत आहे। मात्र चंद्रावर प्रज्ञान रोवरच्या समोर असं काही आलं की त्याला मार्ग बदलावा लागला। प्रज्ञान रोवर चंद्रावरच्या पुढील मार्गावर पुढे जात असताना इस्रोनं या संदर्भातली ही माहिती दिली आहे। भारताच्या चंद्रयान-3च्या विक्रम लँडर गेल्या 23 ऑगस्टला 6:04 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरला। विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर या लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडला। प्रज्ञान रोवरनं दक्षिण ध्रुवावरील चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास सुरू केला। 27 ऑगस्टला प्रज्ञान रोवर चंद्रावर मार्गक्रमण करत असताना त्याच्या या मार्गात 4 मीटर व्यासाचा एक खड्डा आला होता। त्यामुळे प्रज्ञान रोवरचा मार्ग बदलावा लागला। प्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित असून आता नवीन मार्गावर पुढे जात असल्याची माहिती इस्रोने दिली आहे। दरम्यान प्रज्ञान रोव्हरनं पाठवलेल्या माहितीद्वारे इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचे दगड, माती, विवर यांचा अभ्यास करणार आहे। कॉमनवेल्थ विजेता, ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा विश्वविजेता केव्हा होणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं होतं। क्रीडाप्रेमींचं आणि नीरजचं हे स्वप्न पूर्ण झालंय। जागतिक भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं सुवर्ण कामगिरी केली आहे। हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक पटकावलं। नीरजनं 88.17 मीटर इतका लांब भाला फेकत सुवर्ण कामगिरी केली। जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारतानं मिळवलेलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे। या सोनेरी कामगिरीनंतर देशभरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होतोय। मागील 7 वर्षात नीरज चोप्रानं 7 सुवर्ण पदकांवर नाव कोरलंय। सर्वात आधी 2016 मध्ये नीरज चोप्रानं दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं। 2017 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं। 2018 मध्ये आशियन गेम्स सोबत राष्ट्रकुल खेळातही सुवर्ण पदक पटकावलं। 2020 मध्ये नीरज चोप्रानं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला। 2022 मध्ये डायमंड लीग मध्ये नीरजनं सुवर्ण पदक पटकावलं। आता ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक पटकावत नीरजनं इतिहास घडवलाय। राज्यातील शिक्षक भरतीकडे राज्यातल्या हजारो लाखो इच्छुकांचे डोळे लागले। या इच्छुकांसाठी लवकरच दिलासा मिळणार आहे। राज्यात लवकरच शिक्षकांची मोठी भरती केली जाणार आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरती रखडली आहे। आता ही भरती प्रक्रिया लवकरच मार्गी लागणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय। पडताळणी समिती असते, त्याच्याकडे हा रोस्टर पाठवायला लागतो। ते समाज कल्याणचं खातं रोस्टर चेक करतं आणि त्याच्यानंतर आमची भरती चालू होते। या भरतीसाठीचं पोर्टल लवकरच उघडलं जाणार असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। नवीन शिक्षक भरती होताच त्यांना एकाच शाळेमध्ये थांबावं लागेल हे देखील त्यांच्याकडून लिहून घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आता शिक्षक भरती होत आहेत, एकाच शाळेमध्ये त्यांना कायम राहायला लागणार आहे, याची सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलेलं आहे। राज्यात जवळपास 62,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। त्यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर लवकरच शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यामुळे या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे। ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 4 दिवसात 27 रुग्णांचा मृत्यू झाला। या मृत्यू तांडवानंतर रुग्णालयातील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला। या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागातील भरतीसाठी उद्या मोठी जाहिरात निघणार आहे।
आरोग्य विभागाची जवळपास 11,000 जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्यसेवक भरतीला वेग आला असून 11,000 जागांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी ही जाहिरात असेल. गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पद यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहन चालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ड संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती MPSC, राज्य निवड मंडळ आणि TCS यांच्या मार्फत केली जाणार आहे. अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. राज्यात तलाठी भरती परीक्षेतला सावळा गोंधळ थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्यानं ही परीक्षा विलंबानं सुरू झाली. आता या संदर्भात मुंबईत तलाठी परीक्षेत गोंधळ झालाय. मुंबईतील पवई IT पार्क सेंटरवर तलाठी परीक्षा देण्यासाठी उमेदवार आले. मात्र वेळेपूर्वीच गेट बंद करण्यात आलं. त्यामुळे केंद्रात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी गेटवरच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणीही नसल्यानं उमेदवार संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेवरचं ग्रहण काही सुटायचं नाव घेताना दिसत नाहीये. तलाठी भरती परीक्षेत उघडकीस येत असलेला गैरप्रकार पाहता परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होतोय. त्यामुळे तातडीनं या सगळ्या प्रकारावर चौकशी समिती नेमावी, यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतले परीक्षा देणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहेत. बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मात्र भुजबळांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला संघर्ष चिघळलाय. शरद पवार गटातील नेत्यांनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधलाय. अजित पवार गटानं रविवारी बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. सभेला चांगलीच गर्दी झाली. मात्र छगन भुजबळ भाषण करत असताना गोंधळ झाला. हे आले 2 शांत बसा. CBIच्या चार्जशीटमध्ये माझं नाव सुद्धा नाही साहेब. आमची काय चूक झाली ते सांगा. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले, त्याला लोकांनीच विरोध केल्यानं संबंधित मंत्र्याला 2 मिनिटात आपलं भाषण गुंडाळावं लागलं. अशा शब्दात ट्विट करत रोहित पवारांनी निशाणा साधलाय. तुम्हाला पुन्हा माझगावला मुंबईला पाठवल्याशिवाय ते राहणार नाही. सभेसाठी आलेले नागरिक अर्ध्यातूनच उठून गेल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गोटातून उत्तर देण्यात आलंय. जवळपास 8:30-9 वाजले ते लोक दुपारी 2 वाजल्यापासून बीड शहरामध्ये लाखोंच्या संख्येने जमलेले होते. त्यामुळे तसा त्याच्याचा निष्कर्ष नक्की नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर तिखट टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातला संघर्ष तीव्र होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. या फाटाफुटीनंतर राष्ट्रवादीतले दोन्ही गट आमने सामने उभे ठाकलेत. भुजबळांच्या विरोधात ठाण्यात आव्हाडांच्या समर्थकांनी आंदोलन केलं, तर आव्हाडांच्या विरोधात अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. बीडमधल्या सभेत छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीकेचे बाण सोडले. याचा निषेध करत पुण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं भुजबळांविरोधात जोरदार आंदोलन केलं. तर ठाण्याच्या पाचपाखाडे इथल्या कार्यालयाच्या बाहेर आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. याला प्रत्युत्तर म्हणून अजितदादा गटानं जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयाच्या काही अंतरावर महापालिका चौकात जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दादाने विनंती राहील की छगन भुजबळांना एक तर समज द्यावी आणि मंत्रिमंडळातून लवकरात लवकर निलंबित करावं. जिसके खिलाफ बोलने का है जो बोलिए हमारे पार्टी के खिलाफ, लेकिन हमारे जो दैवत है शरद पवार साहब उनके खिलाफ मत बोलिए. ये पहिला नसीहत आहे. दोघेही नेते आहेत ते एकमेकांशी संवाद साधतील, एकमेकांची बाजू मांडतील. खालच्या गल्लीतल्या नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही. आतापर्यंत एकाच पक्षात असताना खांद्याला खांदा लावून काम करणारे हे कार्यकर्ते आणि नेते आता पक्षफुटीनंतर एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र दिसून येत आहे. पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण आहेत असा प्रश्न सध्या पुणेकरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा पडलाय. कारण राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्याचा जणू धडाका लावलाय. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद जरी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलं
तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, PMRDAचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्याआधी देखील अजित पवारांनी अशा बैठका घेण्याचा सपाटा लावला होता. सोमवारी सकाळी पुण्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र बैठकीचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत, म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलतच नाही. तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. या संदर्भात अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे 2 गट पडले. त्यामुळे दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जातोय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण आता निवडणूक आयोगात जाऊन पोहोचलंय. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र असं असताना अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. एवढंच नाही तर येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार असल्याचं भाकीत पटेल यांनी वर्तवलंय. त्यावरून विरोधकांनी अजित पवार गटासह भाजपला लक्ष्य केलंय. चुनाव आयोगाकडून त्याचा फैसला या 30 सप्टेंबरच्या आसपास येईल. ते 100% अजितदादाच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. केंद्र सरकारचा आशीर्वाद असला की कुठलाही पक्ष भडकवता येतो, हा विश्वास त्यांना कदाचित असेल. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आला. तसंच पटेल यांच्या दाव्यामागे महाशक्ती तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते. गेल्या काही दिवसात राज्यात निधी वाटपावरून राजकारण तापलेलं आपण बघितलं. अर्थ खात्याची सूत्र आपल्या हाती आल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधी वर्षाव केला, तर विरोधकांना निधी दिला नसल्याचा आरोप होऊ लागला. तिजोरी आपल्याच हाती आहे असं वक्तव्य अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी निशाणा साधला. निधी वाटपात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला, तर सत्ताधारी पक्ष एकमेकांना ओरबडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. फक्त मंजुरी द्या, मी निधी देण्याचं काम करतो, कारण सुदैवाने तिजोरी आपल्या हातामध्ये. हजारों करोड़ की लूट इस निधि के माध्यम से महाराष्ट्र में हो रही है. मैं ये लूट की बराबरी मेहुल चोकसी की लूट, नीरव मोदी की लूट, विजय मल्ल्या की लूट के साथ करता हूँ. तीनही पक्षाचे लोक सगळा हावरटपणा निधीसाठी करतायत. त्यातून जो वाटायला जेवढं मिळेल तेवढं ओरबडण्याचं काम सुरू आहे. निधी वाटपावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे निधी वाटपावरून राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहे. उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतल्या जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं. यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली. या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय. हिंगोलीत रविवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएवर शरसंधान साधलं. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेली ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. भाइयों और बहनों, अभी चांद्रयान चांद पे गया है कि नहीं गया है, गेले की नाही गेले. मैं वादा करता हूं 2030 पर्यंत तुम्हाला सगळ्यांना चंद्रावरती मी घरं देईन. भ्रष्टाचाराची गंगा आणि पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री 1 झालं, मातोश्री 2 झालं, आता उरलेल्या पैशात चंद्रावर मातोश्री 3चा तर विचार उद्धवजींच्या मनात नाही ना. आगामी वर्ष लोकसभा निवडणुकांचा असल्यामुळे ठाकरे आणि भाजपमधला हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आज 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वार्षिक सभेमध्ये रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आगामी वर्षभरातील कंपनीच्या योजनांची माहिती दिली. तसंच यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या. मुकेश अंबानींनी जिओ एअर फायबर बाबत मोठी घोषणा केली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच 19 सप्टेंबरला जिओ एअर फायबर लॉन्च होणार आहे.
5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून जिओ एअर फायबर घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जिओ एअर फायबरच्या लॉन्चिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती होण्याची शक्यता आहे. With Jio Air Fiber, we can supercharge this expansion with up to 150,000 connections per day. याशिवाय रिलायन्स उद्योग समूह आता भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासाचं मॉडेल विकसित करणार असल्याची घोषणा अंबानींनी केली. Jio 5G holds the potential to transform all sectors of our economy, especially those with maximum grassroots impact. यासोबत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आता आयुर्विमा, आरोग्य आणि इतर विमा क्षेत्रात उतरणार असल्याचं रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी म्हटलंय. इचलकरंजी शहराला पाणी देण्यावरून नेत्यांनी तलवारीची आणि रक्तपाताची भाषा केली. त्यामुळे हा प्रश्न चांगलाच पेटला. पाणी प्रश्नाचा राजकीय आखाडा करू नये असा टोला समरजित घाडगेंनी लगावलाय. दूधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणी देणारी सुळकूड योजना राज्य सरकारनं मंजूर केली खरी, मात्र दूधगंगा नदीकाठावरील गावांनी याला तीव्र विरोध केल्यानं हा प्रश्न चांगलाच चिघळलाय. त्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल असा इशारा देत आहेत. त्यामुळे हा प्रश्न चांगलाच चिघळलाय. मजरेचीच योजना ही त्यांच्या पटवून द्यावी, नाहीतर फार मोठा इथं रक्तपात होईल या भावना आम्ही व्यक्त करू. या योजनेचा राजकीय आखाडा करू नका असा टोला समरजित घाडगेंनी हसन मुश्रीफ यांना लगावलाय. तर रक्तपात किंवा तलवारीची भाषा योग्य नसल्याचं पालकमंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय. पाण्याच्या विषयासाठी आणि आपण महत्त्व देऊया, आमदारकीचा खासदारकीचा आखाडा नाही. अशी भाषा वापरली जाऊ नये हे सर्वसाधारणपणे प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. या सगळ्या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी आपलं वाक्य मागे घेत अनावधानानं बोलून गेल्याचं प्रसिद्धी पत्रकातून म्हटलंय. मात्र त्यांच्या वाक्यानं हा प्रश्न पेटला. 10 सप्टेंबरला यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली असून त्यात आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात, पण हेच वाघिणीचं दूध मिळवण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातल्या भीवधानोरा गावच्या विद्यार्थ्यांना रोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागतो. टीव्हीच्या रियालिटी शोमध्ये स्टंट करणारे सेलिब्रिटी तुम्ही पाहिले असतील, पण परिस्थितीमुळे रियालिटी जीवघेणी कसरत करत रोज शाळा गाठणारे हे खतरों के खिलाडी आहेत. देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी शिक्षण हक्क कायदा झाला, पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या भीवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना त्याचा काही फायदा झाला नाही. कारण जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलवर बसून या विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर पर्यंत असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. गावातील 1ली ते 12वीचे 15 विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करतात. मला शाळेत जाताना चिखल पाणी याच्यात खूप भीती वाटते. गवत, इचू, साप, खेकडा हे दिसतं, खूप भीती वाटते. रस्ता नाही, इथून मधून जात येत नाही, त्या डिग्यातून पाण्यातून जात येत नाही, सर्प राहते. हो काय करायचं आम्ही लोकांनी, आमची कोणी दखलच घेईना इकडं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण ते मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना परिस्थितीची शिकार व्हावं लागत असेल तर प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आता देवीचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे. तसंच देवीची ओटी देखील भरता येणार आहे. राज्यात कोरोनाच्या काळात सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळं दर्शनासाठी बंद केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्यात आली. अंबाबाईचं दर्शन मात्र पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावं लागत होतं. अंबाबाईच्या चरणी डोकं ठेवून नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेनं वाट पाहत होते. कोरोनामुळे बंद असलेलं अंबाबाईचा गाभारा दर्शन उद्यापासून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. गर्दीचे दिवस वगळता अगदी उद्यापासून दर्शन हे थेट महालक्ष्मीचं भाविकांना घेता येईल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानं भाविकांना अंबाबाईचं दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी 1.5 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत मंदिराचा गाभारा भाविकांसाठी बंद राहील.
जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विकास आराखड्याची कामं सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झालाय. त्यानुसार गडावर विविध विकास कामं वेगानं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कासवापासून देवाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांचा कुलधर्म, कुलाचार, देवदर्शन आणि इतर विधी, जागरणासारखे विधी या ठिकाणी होतच राहतील आणि ते चालूच राहणार आहेत. भाविकांनी असं गैरसमज करून घेऊ नये की मुख्य गाभारा फक्त बंद राहणार आहे कामासाठी, मेन मंदिर तर चालूच राहणार आहे. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचं दुरुस्तीचं काम हाती घेतलं असलं तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म, कुलाचार करण्यात कुठलीही अडचण येणार नाही. तसंच खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाहीये, असं देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं स्पष्ट केलंय. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन प्रवेश नोंदणीचा घोळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता वर्तवली जाते. याचा फटका पर्यटकांना बसतोय. यावर तोडगा काढण्यासाठी मागणी केली जाते. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे व्याघ्रप्रेमींचं आवडतं ठिकाण. वाघासह इतर जंगली प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात. या अभयारण्यात अनेक जण ऑनलाईन नोंदणी करतात. मात्र यंदा प्रवेश नोंदणीची वेबसाईट सुरू नसल्यानं पर्यटकांची कोंडी होतीये. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं 4 वर्षांपूर्वी एका खासगी एजन्सीला ताडोबातलं बुकिंग वेबसाईट हाताळण्याचा करारनामा केला. काही काळ आलबेल चालल्यानंतर 1 जानेवारीपासून या एजन्सीनं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं तयार केलेल्या फाउंडेशनला बुकिंगची रक्कम द्यायला टाळाटाळ सुरू केली. व्यवस्थापनानं अंतर्गत लेखापरीक्षण केल्यानंतर सुमारे 12.5 कोटींची ही रक्कम खासगी एजन्सीनं अदा केली नसल्याचं लक्षात आलं. यावर कारवाई म्हणून तातडीनं खासगी एजन्सीचा परवाना रद्द करण्यात आला. या विरोधात एजन्सी कोर्टात गेली असून प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. आता सध्या ना नवी ना जुनी अशी कुठलीही प्रवेश नोंदणीची वेबसाईट या ठिकाणी सुरू नसल्यानं पर्यटकांची कोंडी होतीये. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.